काळामावाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होतीये। सध्या काळामावाडी धरणात 21% पाणी साठा झालाय, म्हणजेच 5.41 टीएमसी पाणी साठा आहे। पावसाचा जोर कायम असून दूधगंगा नदी पात्राबाहेर आली आहे। राधानगरी तालुक्यात गेल्या 8 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे दूधगंगा नदीचं पाणी यावर्षी पहिल्यांदाच पात्राबाहेर पडलंय। नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरल्यानं ऊस आणि भात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी वर्ग पुन्हा एकदा संकटात सापडलाय। यावर्षी जून महिना कोरडा गेला, त्यामुळे खरीप हंगाम धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली होती। पेरण्या रखडल्या होत्या आणि शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होता। 1 जुलैपासून पावसानं दमदार पुनरागमन करत सर्वत्र पाणीच पाणी केलंय। काळामावाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे। काळामावाडी धरणात आजच्या घडीला 5.41 टीएमसी पाणी साठा झालाय। पावसाची संततधार सुरू असून ग्रामीण भागातील ओढे नाले दुथडी भरून वाहत आहेत। एकूणच पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय।